ते उघड नागवले नागवे हळहळी तकेले पिंडविले त्याची अवस्था बघा. आणि एक देवाचं नवल सांगू का तुम्हाला मी? नवल सांगून पुढे सरकवतो बघता. किती कमाल आहे हो देवाची. ज्यानं सर्वस्व भगवंताला अर्पण करून भगवंताची सेवा करतो त्याच्याकडून देव काम करून घेतो. आणि ज्यांनी संसार करत भक्ती करतात त्यांच्या घरचं आपण जाऊन करतो. उदाहरण सांगतो. हनुमंताचं काम केले का करून घेतले? हनुमंताचा जन्म कशासाठी आहे? घेईन मी जन्म. आणि रामाची सेवा मरेपर्यंत केली त्यांनी. त्यानं सगळं सोडून दिलं तर त्याच्याकडून करून घेतले. आणि चोकोबाच्या घरी जाऊन बरोबर आहे की मग त्याच्या घरचं बाळ आपण करतो. असा तू नकली आहेस काय नटवी आहेस. माझ्याजवळ तुझा लपंडाव जमना. तुझ्या माग लागले अन्नाची वर दिले की पाला खाऊ लागे एकत्र नाराचे पाहू लागले तुझ लागे की माता जटाभार एक वडील शरीर एक सेविती उदक मात्रे एक निरे चांदणे एक झाले वल कलांबर एक जन्म छादन पर एक तरणा छेदर एक सवितर नरक एक झाली जी बोड की दंडी मंडी भडवे सुडके एक वडील फडके एक बोल काय आई सिंहाती तुझ लागी सर्वता असुनी त्याच्या सर्वांगी ब्रह्मन वेगी करविशी सांगितलेत. कुणी असं गेलं कुणी तसं गेलं कुणी तसं गेलं. निळोबारायाचे गवळ नाही. नाना साधनांच्या केल्या खटापटा तरी न पाविजे तुझ्या दारवंटाओ. खटापट साधनानं देव सापडत नाही बरं का. माऊली लिहून जातात हरिपाठात पारियाचा रवा आणि यज्ञ बरोबरी पारियाचा रवा सावरणं सोपं आहे पण देवाला साधनानं शोधणं अवघड आहे. म्हणून तू आपलं रूप कळू दिलं नाहीस. पण देव नाही का मग? आहे देव. कुठं आहे? माझा श्री नसले बतावे जाणत असे समजताला मला असले न देता पाहता भिन लपशी बापुडे वेळा लावशी शेगी पाने होणे राशी कोणाची लक्षणा